नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव सुदीप रामटेके आणि आज तुमच्यासमोर मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि या व्हिडिओमध्ये 11वी ॲडमिशनची जी प्रोसेस आहे कॅप राऊंड 2 त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे. कालच संध्याकाळी वेळापत्रक आलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांना माहीत नसणार, पण ते कॅप राऊंड 2 आहे 11वी प्रवेशाकरिता, तो 6 जून रोजी सुरू होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 दिवस मिळणार आहे, 3 ते 4 दिवस, 6 जून ते 9 जून पर्यंत. 9 जून म्हणजे 6 जून सकाळी 8 वाजता सुरू होणार आणि 9 जून संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता. तर आता या कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला काय काय करता येईल, तर बघा इथे माहिती दिलेली आहे. जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी अजूनपर्यंत नोंदणी केलेली नाही, होऊ शकते कोणी गावाला गेला होता आणि त्यांनी नोंदणी नसेल केली, तर तो नवीन विद्यार्थी सुद्धा आता नोंदणी करू शकतो. बरोबर आहे. हा एक पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट. दुसरा पॉईंट आहे की भाग 1 मध्ये जर एखाद जुना जो विद्यार्थी आहे ज्याने ऑलरेडी नोंदणी केली होती आणि भाग 1 मध्ये जर काही त्याच्याकडून काही मिस्टेक झाली असेल, तर तो सुद्धा दुरुस्ती इथे करू शकतो. हा झाला. त्यानंतर अजून काय करता येईल, यामध्ये तुम्हाला हे जे 4 दिवस दिलेले आहेत 6 जून ते 9 जून, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स लॉक करायचा आहे. तुम्हाला ज्या पण विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही या 4 दिवसामध्ये 6 ते 9 तारखे या कालावधीमध्ये तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला या 4 दिवसामध्ये करायचे आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे या 4 दिवसामध्ये 6 ते 9 जूनमध्ये मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा आणि इन हाऊस कोटा हे सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. हे सुद्धा या 4 दिवसामध्ये तुम्हाला देता येईल. त्यानंतर आहे, आता गव्हर्नमेंट काय करणार आहे की 10 ते 12 जून म्हणजे 3 दिवस ते प्रोसेसला घेणार आहे आणि तुमची जी तुम्हाला जो कॉलेज जो अलॉटमेंट आहे तो देणार आहे तुम्हाला 13 जूनला सकाळी 10 वाजता. म्हणजे तुम्ही 13 जून सकाळी 10 वाजतापासून इथे काय म्हणत आहे 13 जून 12 वाजे. ओके. तर 13 जून 12 वाजतापासून ते 16 जून संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही कॅप राऊंड थ्रू ज्यांचे ज्यांचे नंबर लागलेले असेल कॉलेजमध्ये ते इथे ॲडमिशन करू शकता. तर टोटल किती दिवस दिलेला आहे विद्यार्थ्यांना, 13, 14, 15, 16, म्हणजे इथे पण तुम्हाला 4 दिवस दिलेला नाही ॲडमिशनसाठी. भरपूर आहे तेवढे, कारण कसं आहे मॅक्झिमम विद्यार्थी कॅप राऊंड 1 मध्ये ॲडमिशन झालेले आहे. म्हणजे आता जो स्लो जे प्रोसेस राहणार आहे ते आता या कॅप राऊंड 2 पासून ते प्रोसेस थोडंसं फास्ट होणार, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थ्यांनो बघून घ्या, 13 जून ते 16 जून लक्षात ठेवा की या कालावधीत तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे. आतापासून तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ठीक आहे. मग त्यानंतर जो नेक्स्ट राऊंड होईल, थर्ड राऊंड, तो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती जी गव्हर्नमेंट आहे ते कधी देणार, 19 जूनला. आणि होऊ शकते की जो थर्ड राऊंड आहे तो 20 जून पासून तुमचा सुरू होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की हा जो कॅप राऊंड 2 आहे, ते याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यांना पसंतीक्रम फर्स्ट राऊंडमध्ये पहिला पसंतीक्रम मिळाला होता आणि त्यांना विद्यालय पण अलॉट झाले होते, पण त्यांनी जर ॲडमिशन तिथे केले नसतील, तर त्यांना सेकंड राऊंडमध्ये विद्यालय मिळणे कठीण आहे. म्हणजे असं असते रूल की फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांना फर्स्ट प्रिफरन्सच्या कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी जर ॲडमिशन घेतलं नाही त्या कॉलेजमध्ये, तर काय होतं मित्रांनो, काय होतं विद्यार्थ्यांनो, की सेकंड राऊंडमध्ये ते तुम्हाला एलिजिबल करत नाही. मग तुम्ही एलिजिबल कुठे राहाल, थर्ड राऊंडमध्ये. तर ज्या विद्यार्थ्याच्या समजा जर सेकंड राऊंडमध्ये जर नाव नसेल, तर त्यांनी पॅनिक होऊ नये, घबरायची गरज नाही. तुमचा तिसरा राऊंड आहे तो तुमच्यासाठी खुला राहील, त्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. तर असंच विद्यार्थ्यांनो जुळून राहा आमच्या चॅनलसोबत. असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करत राहू आणि तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असंच इतरांना पण शेअर करा या चॅनलबद्दल माहिती. जस्ट 1 हप्ता झाला आहे या चॅनलला ओपन करून, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं माहिती पुरवेल असं माझा उद्देश आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. नमस्कार.